मुरारी त्रिपुरांतकारी भानु शशी भूमी सुतो बुधश्च गुरुश्च शुक्र शनिराव केतव कुर्वन्तु सर्वे मम सुप्रभातम। श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। सुप्रभात मंडळी, अध्यात्म कलियुगातल्या चॅनलवरती मी वैदिक ज्योतिषी गणेश शास्त्री शुक्ल आपल्या सर्वांचे स्वागत करतो। मित्रांनो, अजूनपर्यंत आपले चॅनल आपण जर सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करा, शेअर करा, बेल आयकॉन दाबा, जेणेकरून सर्वप्रथम आपल्याला व्हिडिओ अपलोड झाल्यावरती पाहता येईल, नोटिफिकेशन मिळेल। मित्रांनो, आपण साप्ताहिक राशी भविष्य सुरू करणार आहोत, जे आहे 29 जुलै ते 4 ऑगस्ट 2024। चला तर सुरू करूया साप्ताहिक राशी भविष्य। कुंभ राशी 29 जुलै ते 4 ऑगस्ट 2024 साप्ताहिक राशी भविष्य। कुंभ राशी, सध्या आपण आपल्या आयुष्यात आलेल्या अडचणी कशा सोडवता येतील, त्यावर कसे मात करता येईल याचकडे आपल्याला लक्ष द्यायचे, एकाग्रता वाढवायचे, कॉन्सन्ट्रेशन करायचं आहे। इतर व्यक्तींना सल्ला देणे किंवा त्यांच्यात सुधारणा होणे यासाठी आपला जो निष्फळ प्रयत्न सुरू आहे, त्यामुळे आपल्याला त्रास होत आहे, कारण त्यांच्यात सुधारणा होत नाहीये आणि आपली वाफा आणि आपली ऊर्जा सतत खर्च होत आहे, त्यामुळे आपल्याला थोडासा मानसिक त्रास होऊ शकतो। त्यामुळे दुसऱ्याला सुधारवण्याच्या भानगडीत पडू नका, लक्ष द्या। त्यांच्यात सुधार होणे थोडेसे कठीण आहेत, पण आपण जो काही प्रयत्न करत आहात तो सध्या निष्फळ ठरेल। एखाद्या प्रसंगाचे कारण आपल्यावर थोपवण्यात येऊ शकते, कारण तुम्ही सुधारायला जाल, आपण सुधारतो म्हणून ते एखादे काहीतरी वेगळं प्रयत्न करतील, त्या वेगळं प्रयत्न करताना त्यांच्याकडनं काहीतरी नुकसान होईल किंवा चुकीचं गोष्ट घडेल आणि आपण करायला सांगितलेलं आहे त्या सुधारण्याकरिता, त्यामुळे ह्या चुका घडल्या अशी खापर आपल्यावरती फोडण्यात येऊ शकते, ते आपल्यावर प्रकरण थोपवण्यात येऊ शकतं। त्याकरिता इतरात बदल घडवण्यापेक्षा आपण स्वतःमध्ये बदल घडवणे सध्या आपल्याला हिताचे ठरेल। मला काय सांगायचंय आपल्या थोडक्यात लक्षात आलेले असेल। आता वरिष्ठांच्या आशीर्वादामुळे घडलेल्या प्रसंगातून आपण अलगद बाहेर पडता येईल, त्याच्यातून आपली सुटका सुद्धा होईल। काही जर घटना घडलीच, अशा काही घटनामुळे आपण एखाद्याला सुधरवायला जात आहात, काहीतरी बोलत आहात, तो त्याचा अर्थ चुकीचा घेत असेल, गैरसमज करून घेत असेल आणि आपल्याबद्दल मनामध्ये एखादा राग किंवा कोप धरत असेल की हा आपला शत्रू आहे, आपल्याला सतत बोलतोय, अशामुळेच काहीतरी गोष्टी घडतात। का होतं, एखाद्या व्यक्ती ज्याला जास्त सुधरवायला जातो ना, तीच व्यक्ती त्याची शत्रू होते आणि ती व्यक्ती जी सुधरवण्याचा प्रयत्न करते ती विलन होऊन जाते। त्यामुळे आपण आपलं हातभार कार्य काय आहे ते सांभाळून जपून करा। खूपच समाज सुधारणा करायच्या भानगडीत सध्या पडायला जाऊ नका। गर्दीचे ठिकाण टाळा आणि संवादाने प्रश्न कसे मिटवता येतील, सोडवता येतील वाद न करता, याकडे लक्ष द्या। सर्वसाधारण हा सप्ताह आपल्यासाठी खूप छान असणार आहे। या सप्ताहात शुभ तारखा असणाऱ्या 3 आणि 4, शुभ अंक असणाऱ्या 7 आणि रंग असणाऱ्या क्रीम कलर। या सप्ताहामध्ये 4 तारखेला येणारी जी अमावास्या आहे ऑगस्टमध्ये, आषाढ कृष्ण पक्ष अमावास्या, त्यावेळी नक्कीच आपण एखाद्या शंकराच्या म्हणजे महादेवाचे दर्शन घ्या, जमत असेल तर शनी महाराजांचे दर्शन घ्या आणि त्याचबरोबर एखादी देवी उपासना, महालक्ष्मीष्टक किंवा एका देवीचं कवच किंवा एका देवीचं दर्शन सुद्धा आपण देवळात जाऊन घ्या, जेणेकरून पुढील काळ खूप चांगला जाईल आणि येणारे अपवाद सध्या टळले जातील। मित्रांनो, अजूनपर्यंत आपले हे चॅनल आपण जर सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा, शेअर करा, लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून ज्यांच्या आयुष्यामध्ये काही अडचणी चालू आहेत ते हे पाहून त्यांना सुधारणा करता येईल, त्याचं आपल्याला फळ उत्तमपैकी मिळेल। चला तर पुढच्या आठवड्यात पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी। तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद।